नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे साधा प्लेन डोसा. त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ काढून घेतले आहे. डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे. डोस्यासाठी मी 1:3 असे प्रमाण घेतलेले आहे. आता मी ही उडदाची डाळ धुवून भिजायला घालणार आहे. 7 ते 8 तास भिजल्यानंतर डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेले आहे. डाळ आणि तांदूळ 1:3 असे प्रमाण घेतले तर डोसे चांगले बारीक होतात. आता माझे डाळ आणि तांदूळ चांगले दळून झालेले आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करून रात्रभर झाकून ठेवणार आहे. रात्रभर झाकल्यानंतर हे मिश्रण या पद्धतीने सकाळी उठल्यावर असे फुगून वर येते. आता मी यामध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि थोडे तेलही टाकून घेणार आहे. त्यामुळे डोसे चांगले मऊ येतात. आता हे चांगले एकजीव करून घेणार आहे. आता मी डोसे करण्यासाठी सुरुवात करणार आहे. त्यासाठी मी आधी पॅनला तेल लावून पॅन तापण्यास ठेवणार आहे. पॅन ठेवण्याआधी ती 10 ते 15 मिनिटे आधी ठेवावी, म्हणजे ती मंद आचेवर चांगली तापल्यावरच डोसे टाकण्यास सुरुवात करावी. हे बघा, आता मी डोस्याचं पीठ पॅनमध्ये टाकलेले आहे आणि ते हळूहळू एकसारखे असे बारीक होईल असे फिरवून घेणार आहे. तुम्ही तवा मोठा घेतला तरी चालेल. तुम्हाला ज्या आकाराचे डोसे करायचे असतील त्या पद्धतीने तवा घ्यायचा आहे. हे बघा, माझा डोसा आता पूर्ण टाकून तयार झालेला आहे. आता मी याला पलटवून घेणार आहे, म्हणजे त्याचा रोल करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी हा डोसा काढून घेणार आहे. याच पद्धतीने मी अजून एक डोसा लावून घेणार आहे आणि तो पूर्ण झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हा साधा प्लेन डोसा चटणीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतो आणि करायलाही साधा आणि सोपा असा आहे. डोस्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच हा साधा आणि सोपा प्रकार आहे. ज्या पद्धतीने आपले पीठ पातळ किंवा घट्ट असेल त्या पद्धतीने डोसा असतो. तुम्हाला जर बारीक पाहिजे असेल तर डोस्याचे पीठ हे पातळ पाहिजे. जेवढे पातळ पीठ तेवढ्या डोसा आपला बारीक येतो. सहसा डोसा गरम असतानाच खाल्ले पाहिजे, म्हणजे ते गरमच चांगले लागतात. आता माझे दोन्ही डोसे तयार झालेले आहे. मी आता दोन्ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि चटणीसोबत खाण्यास सुरुवात करणार आहे. कसा वाटला तुम्हाला हा माझा साधा प्लेन डोसा? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.